नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत चिकन लपेटा। तर त्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेला आहे। तर आपण पहिल्यांदा चिकन मॅरिनेट करून घेऊया। आणि चिकन मॅरिनेट करण्यासाठी इथे आपण 1 चमचा लाल तिखट घालूया। आणि आज आपण चिकन लपेटा आगरी पद्धतीने करणार आहोत। तर इथे मी मिरची पावडर न वापरता आगरी पद्धतीचं लाल तिखट वापरलेलं आहे। सोबतच त्यामध्ये अर्धा चमच हळद घालूया, 1 टीस्पून जिरे पावडर, 2 टीस्पून धना पावडर, 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, 1 टेबलस्पून आहे। आता छोटा चमचा आहे म्हणून मी 2 वेळा घातला आहे। 2 चमचे दही घालत आहे, थोडंसं मीठ, कसुरी मेथी हातावर चुरून घालूया। याने खूप छान अशी टेस्ट येते। तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। हे सर्व साहित्य चिकनला लावून घ्यायचं आहे, चोळून चोळून लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे सर्व लावून झाल्यानंतर हे चिकन अर्धा तास मॅरिनेशनला ठेवून द्यायचं आहे। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 1 तास जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल, त्याने अजून खूप छान अशी चव येते। तर आता हे मी मॅरिनेशनला ठेवून देते। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया। तर इथे मी 3 मीडियम कांदे घेतलेले आहेत। चिकन 1 किलो आहे। कांदा आपण ट्रान्सपरंट होईल इतकाच परतायचा आहे। हा कांदा लालसर करायचा नाहीये। थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर ट्रान्सपरंट होईल। मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की आपण चिकन मॅरिनेट करायला सुद्धा मीठ घातलेलं आहे। लगेचच त्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट 1 चमचा घालूया। मॅरिनेशन साठी सुद्धा आपण आलं मिरची लसूणची पेस्ट घातलेली आहे, ती सुद्धा परतून घेऊया। चिकन लपेटा करत असताना कांदा कधीही गोल्डन ब्राऊन करायचा नाही, तर तो फक्त आपल्याला ट्रान्सपरंट करायचा आहे। चिकन लपेटा करत असताना मी इथे खडे मसाल्यांचा वापर न करता आपल्या आगरी पद्धतीचा जो गरम मसाला असतो त्या मसाल्यामध्ये सर्व खडे मसाले आलेले आहेत, त्यामुळे मी तिथे फक्त गरम मसाल्याचा वापर करणार आहे। आता कांदा आणि आलं लसूण मिरचीच्या पेस्टवर झाकण देऊन मंद आचेवर 2 मिनिटं शिजवून घेऊया। झाकण काढून बघूया, कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 2 मीडियम टोमॅटोची पेस्ट घालूया। हे सर्व आता आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। 1 चमचा दही, अर्धी वाटी दुधाची साई म्हणजेच फ्रेश क्रीम, तर आता हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅसवर तवा ठेवलेला आहे, तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि आपलं मॅरिनेट झालेलं जे चिकन आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे।
खालच्या बाजूने 3 ते 4 मिनिटं चिकन मंद आचेवर फ्राय करून घेऊया। तर तुम्ही बघू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया। 1 चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट, अर्धा चमचा हळद, धनेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, गरम मसाला 1 चमचा, हे सर्व परतून घ्यायचं आहे। मसाल्यांचा कच्चेपणा निघेपर्यंत परतून घेऊया। मंद आचेवरच हे परतून घ्यायचं आहे। मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे। 3-4 मिनिटं झालेली आहेत। चिकन आपण पलटून घेऊया। मस्त फ्राय झालेली आहे। खूप छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। चिकन फ्राय करताना साधं तेल वापरलेलं आहे। जर तुम्हाला बटर आवडत असेल तर थोडंसं बटर वापरलं तरी सुद्धा चालेल। लपेट्याला खूप छान चव येते। पुन्हा आपण आता खालच्या बाजूने 3-4 मिनिटं फ्राय करून घेऊया। गॅस मीडियम आचेवरच ठेवायचा आहे। आणि लपेट्यासाठी जे वाटण लागणार आहे ते आपण करून घेऊया। इथे खोबऱ्याचं वाटण घेतलंय, 15 काजू आणि कोथिंबीर घेतलेली आहे। ही आपण फाईन पेस्ट करून घेऊया। 3-4 मिनिटं झालेली आहेत। चिकन फ्राय झालेलं आहे। खालच्या बाजूने देखील चिकन फ्राय झालेलं आहे। आपण उलटून बघूया। हे बघा मस्त कलर आलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन चिकन झालेली आहे। तुम्ही बघू शकता, हा बघा किती सुंदर कलर आलेला आहे तो। आता मी गॅस बंद करून घेते। तर आता ही पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। ही पेस्ट आपण आपल्या फोडणीमध्ये घालूया। तुम्ही बघू शकता फोडणीला मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया। पाणी गरमच घालायचं आहे, थंड पाणी बिलकुल घालायचं नाही। लगेचच त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घालूया। आणि फ्राईड चिकनचे जे पीस आहेत ते सुद्धा घालून घेऊया। पीस घालून झालेले आहेत ते आता ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया। ऑलरेडी आपण मॅरिनेशनसाठी कांदा परतण्यासाठी मीठ घातलेलं। मीठ घातल्यानंतर झाकण देऊन 7-8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया। 8 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून बघूया। मस्त खूप छान वाफ आलेली आहे आणि मस्त चिकन शिजलेलं आहे। मस्त चिकन लपेटा म्हणजे जेव्हा आपण चिकनचा पीस घेतो तेव्हा त्यासोबत मसाला येतो। मसाला असतो तो चिकनला लपेटून राहतो, त्याला चिकन लपेटा असं म्हणतात। तर आता हा चिकन लपेटा तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण कसुरी मेथी घालून घेऊया। कसुरी मेथी घातल्याने खूप छान सुवास येतो। वरून थोडासा गरम मसाला, आगरी पद्धतीचा गरम मसाला आहे, थोडा मिक्स करून घेऊया। आणि एक छान वाफ काढूया। नीटभर झालेला आहे, झाकण काढून बघूया। मस्त वाफ आलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे आणि मस्त चिकन दिसत आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपलं चिकन लपेटा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया। जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा चिकन लपेट्यासोबत
ऑमलेट सर्व केला जातो, तर त्यासाठी आपण आता ऑमलेट एक तयार करूया. घरात खात असताना ऑमलेट केला पाहिजे असं काही नाही आहे, पण डेकोरेशनसाठी आपण एक ऑमलेट करूया. तर इथे मी अंडं फेटून घेतलेलं आहे, त्याच्यात मीठ घातलं आहे. तुम्हाला मसाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण इथे मी प्लेन ऑमलेट करत आहे. आता ऑमलेट पलटून घेऊया, जास्त ब्राऊन करायचं नाहीये. खूप छान मस्त प्लेन ऑमलेट तयार झालेला आहे. आता ऑमलेट तयार झाल्यानंतर मी त्यावर थोडीशी मिरची पावडर स्प्रेड करणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर गॅस बंद करून घेऊया. एकदा फ्लिप करून घेऊया. तुम्ही बघू शकता. तर एका बाउलमध्ये आपण चिकन लपेटा सर्व करून घेतलेला आहे आणि आता जो ऑमलेट केला आहे त्याच्या स्ट्रिप करून त्या डेकोरेशनसाठी यूज करणार आहोत. ऑमलेट कट करून त्याच्या स्ट्रिप करून त्या रोल करून लपेट्यामध्ये डेकोरेशनसाठी यूज करायचे आहेत. तर अशा प्रकारे चिकन लपेटा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.